गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये फुल रिव्हिजन हा घटक पाहत आहोत। फुल रिव्हिजन याच्यामध्ये आपण मराठी विषयामधील घटक समजून घेत आहोत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी करत आहोत। हे भाग किंवा हे जे आहेत हे कशासाठी उपयुक्त आहेत? सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांना उपयुक्त आहेत, सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांसाठी फायदेशीर आहेत। त्याचबरोबर याच्या सोबत हे जे भाग आहेत हे तुम्हाला इतर सर्व स्पर्धा परीक्षांना फायदेशीर आहेत, सर्वच स्पर्धा परीक्षा। ठीक आहे, मग या परीक्षांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टीईटी तलाठी परीक्षा असेल तुमची, त्यानंतर पोलीस परीक्षा असतील, याचबरोबर एमपीएससीच्या सर्वच परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षांना हे भाग उपयुक्त आहेत। सोबत स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा, सगळ्या परीक्षांसाठी या भागांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल। बरं, आपण रिव्हिजन कशासाठी करायची? तुम्हाला एकंदरीत असं वाटलं पाहिजे मी हा अभ्यास केलेला आहे, हा घटक माझा झालेला आहे, हे विषय मला समजलेले आहेत, हे प्रश्न माझ्या हाताखालून गेलेले आहेत, मला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुन्हा कसलीच अडचण येणार नाही, इतका तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, यासाठी आपल्याला ही रिव्हिजन घ्यायची। ठीक आहे, ही रिव्हिजन संपल्यानंतर आजचा जो घटक आहे आपण तो 4 टप्प्यात घेणार आहोत। म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 टप्पे दिसतील, 4ही टप्प्यातले व्हिडिओ एकत्रितपणे अभ्यास करायचे। यामध्ये तुम्हाला काय आहे आजच्या घटकामध्ये? तर आजच्या घटकामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द, म्हणजे ह्याचे तुम्हाला साधारण 3 घटक मिळतील, 3 टप्पे आहेत। प्रत्येक टप्प्यामध्ये आपण स्पष्टीकरण दिले, शब्द घेतलेत, त्यांची नमुना दाखल उदाहरणं दिलीत आणि प्रश्न घेतलेले आहेत। ठीक आहे, सराव संचाच्या स्वरूपात। त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात एकाच अर्थाचे भिन्न शब्द, हा जो घटक आहे याच्यामध्ये सुद्धा आपण एकाच अर्थाचे भिन्न शब्द म्हणजे काय? समानार्थी शब्दासारखेच वाटणारे शब्द, की तो शब्द आपल्याला वाटतो एक, पय पाणी आहे, पाणी या शब्दाचे अनेक अर्थ होतात, त्याला समानार्थी असणारे जल, प्राण, तोय, पय, हे असे शब्द आपण सगळे पाहणार आहोत। ही रिव्हिजन पूर्णपणे अभ्यासा, शेवटपर्यंत घटक हे करा। तुम्ही जर वरच्या वर्गांचे असाल तर तुम्ही स्पीड वाढवला तरी चालेल थोडा, पण जर तुम्ही खालच्या वर्गांसाठी अभ्यास करत असाल, प्रज्ञा शोध, स्कॉलरशिपची परीक्षा, नवोदय परीक्षा, वही पेन सोबत ठेवा, एका शांत ठिकाणी बसा, आपला मोबाईल आणि हेडफोन असेल तर तो वापरा, शांतपणे सगळं व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐका। परीक्षेमध्ये याच्या बाहेरचे शब्द येत नाहीत, आपण जवळजवळ याच्यामध्ये 150च्या आसपास शब्द घेतलेत, 100 पेक्षाही अधिक शब्द तुम्हाला याच्यामध्ये आज अभ्यासायला मिळतील आणि ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळे महत्वाचे आहेत। ठीक आहे, चला आपण या घटकाला सुरुवात करू आणि आपला पहिला असणार आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द। ओके, चला करू सुरुवात। या घटकामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत। हा आपल्याला भाषेमध्ये अगदी 3री पासून 8वी पर्यंत उपयुक्त राहणारा घटक आहे। पेपर फर्स्ट मध्ये आपल्याला याच्यासाठी अभ्यास करायचा आहे। यामध्ये समोर मी तुम्हाला 5 शब्द दिलेले आहेत, तुम्हाला याचे अर्थ सांगता येतात का बघा। ठीक आहे, मी सांगण्याच्या आधी तुम्ही शब्द वाचून घ्या। समोर पहिला शब्द आहे अंगचोर, म्हणजे काय? तो लोकांचं अंग चोरून नेतो, बरोबर की नाही? असं म्हणता येईल का? नाही। अष्टावधानी म्हणजे त्याला काहीच माहित नसतं, असं म्हणता येईल का? नाही। निवडक म्हणजे तांदळातले खडे, असे नाही। वनराज म्हणजे काय? वनराज म्हणजे माणूस असेल एखादा। वनश्री एखादी स्त्री असेल, नाही। या सगळ्यांचे अर्थ वेगळे आहेत आणि तेच अर्थ आपल्याला समजून घ्यायचे आहे। ठीक आहे, चला मी आता त्यांचे अर्थ लिहितोय। चला, तर आपल्या समोर मी अर्थ लिहिलेले आहेत। अंगचोर म्हणजे अंग राखून काम करणारा, ज्याला कामाची आवड नाही। तुम्ही ज्याला काम सांगितलं की तो लपून बसतो, काहीतरी कारण सांगतो, येत नाही वेळेवरती, किंवा काम असं हळू करतो की पुढच्या वेळी त्याला कोणी काम सांगणार नाही, अशा व्यक्तीला म्हणतात अंगचोर। म्हणजे त्याला बरोबर टेक्निक असतं काम कसं टाळायचं, काम न करता अलगद कसं बसता येईल, हे ज्याला माहिती आहे तो अंगचोर, विसरू नका। ठीक आहे, पुढे अष्टावधानी। अष्टावधानी म्हणजे काय? ज्याचं सर्वत्र लक्ष आहे, सगळीकडे ज्याचं लक्ष आहे। वर्गात समजा एक शिक्षक असतात बघा, शिक्षकांना एक अष्टावधान असतं, म्हणजे ते समोर पाहत असतात, त्यांचं लक्ष जरी इकडे असलं तर इकडचा मुलगा काय हालचाल करतो ते माहिती आहे, कोणता अभ्यास करत नाही ते माहिती आहे त्यांना,
सगळ्या प्रकारच्या बाबींवर त्यांचं लक्ष असतं, अशा व्यक्तीला म्हणतात अष्टावधानी. ठीक आहे. पुढचा निवडक. निवडक म्हणजे काय? अनेक किराणा दुकानावर तुम्हाला ही पाटी दिसत असेल, येथे निवडक किराणा मिळेल. म्हणजे आम्ही चांगल्या याच्यातून निवडून आणतो आणि तुम्हाला देतो. अनेकांमधून निवडलेले. कलेक्शन असतं बघा, कपड्याच्या दुकानावर नाव असतं इट इज अ गुड कलेक्शन, म्हणजे ते निवडून आणलेलं कलेक्शन असतं. पुढे वनराज. वनराज म्हणजे अरण्याचा राजा. अरण्याचा राजा. मग तो कोण आहे? सिंह. सिंहाला आपण अरण्याचा राजा म्हणतो, आहे की नाही. पुढचं वनश्री. वनश्री म्हणजे काय? मग वनराज जर असं नाव असेल अरण्याचा राजा, तर वनश्री एखादी स्त्री आहे का? नाही. वनश्री म्हणजे अरण्याची शोभा. बघा हा घटक कसा आहे, अरण्याची शोभा, की जंगलामध्ये आपल्याला सुंदरता जिकडे दिसत असेल की नाही, सगळं सौंदर्य असेल, तेव्हा ते जंगल खूप छान दिसतं, त्याला म्हणतात अरण्याची शोभा. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? अरण्याची शोभा. ओके. आले लक्षात तुमच्या? 5 शब्द आपण समजावून घेतलेले आहेत. तर आता आपल्या समोर आपण लिस्ट केलेली आहे, बरोबर. या लिस्ट मध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द सापडतील, आपण घेतलेले सुद्धा. बघा बरं याच्यामध्ये काय सापडले, थोडं मोठं करू. हा बघा, चला. यामध्ये अरण्याचा राजा. अरण्याचा राजा म्हणजे कोण? आधीच सांगितलं, वनराज. अरण्याची शोभा वनश्री. त्यानंतर अस्वलाचा खेळ करणारा. बघा आम्ही लहान होतो त्यावेळी ही अशी माणसं यायची, लुंगी घातलेली असायची, वरती झब्बा कुर्ता, डोक्याला फिटे बांधलेला असायचा, आणि फेटा बांधल्यानंतर त्यांच्या हातामध्ये अस्वल असायचं. दरवेशी म्हणायचे त्याला. त्या अस्वलाच्या नाकामध्ये त्यांनी अशी नकेल घातलेली असायची, म्हणजे त्याच्या नाकामध्ये रिंग असायची, तिला दोरी. ती दोरी ओढली की ते अस्वल त्याच्या नाकात त्रास व्हायचा आणि ते थांबायचं. मग अस्वलाला अशा प्रकारे त्रास देऊन नाचून पैसे कमवले जायचे. त्यांना म्हटलं जायचं दरवेशी. दरवेशी म्हणजे काय? ते प्रत्येक दारावर जायचे आणि खेळ करून दाखवायचे. आल्यानंतर ते सांगायचे अस्वलाचे केस तुम्ही जर गळ्यात बांधले तर तुम्हाला भीती वाटणार नाही, पण असा काही प्रकार नव्हता. तो अंधश्रद्धेचा भाग होता. वास्तविक त्यांनी पकडलेल्या प्राण्याला त्रास देणं हे चुकीचं होतं. आता ते बंद झालंय. ठीक आहे. याला म्हणतात अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. पुढे ईश्वर आहे असे मानणारा. ईश्वर आहे असे मानणारा. आस्तिक. काय म्हणतात? आस्तिक. ईश्वर आहे आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक. त्याच्या उलट मग तुम्हाला विरुद्धार्थाचे शब्द विचारले तर आस्तिकच्या उलट काय येईल? बघा इथं ईश्वर नाही असे मानणार आहे का? बघा इकडं आस्तिक आहे तर इकडं नाही असे मानणारा नास्तिक शब्द आहे, बरोबर. म्हणजे जो म्हणतो देवच नाही, ईश्वरच नाही, हे जग आपोआप चाललेलं आहे, हे जग निसर्गाने तयार केलेलं आहे, यातल्या ह्या सगळ्या घटना, असं मानणारा नास्तिक. आणि जो म्हणतो देव आहे, देवामुळेच हे जग चाललंय, किंवा देवाने काही चांगल्या माणसांना निर्माण केलंय आणि त्यामुळे हे जग चाललंय, असे मानणारा आस्तिक. पुढे उंचावरून पडणारा पाण्याचा धबधबा. हा धबधबा उंचावरून पडतो. उंचावरून पडतो म्हणजे याला काय म्हणतात? धबधबा, बरोबर. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह, धबधबा. ऐकायला व बोलायला न येणारा मनुष्य. ज्याला ऐकायला येत नाही किंवा ज्याला बोलायला येत नाही असा कोण? न बोलता येणारा मूकबधीर. कोण आहे असा? मूकबधीर. पुढचा शब्द आपण बघू, भाषण ऐकणारे श्रोते. भाषण ऐकणारे श्रोते म्हणजे काय? जे भाषण ऐकतात ते श्रोते, बरोबर. जे श्रवण करतात, काय करतात? श्रवण. श्रोते म्हणजे कोण? बघा, श्रोते याचा अर्थ श्रवण करणारे. श्रवण करतात म्हणजे काय हो? जे ऐकायला येतात. मग हे कोण असतात? कीर्तनात कीर्तनकार महाराज सांगतात, बरोबर, ते कीर्तन सांगतात, आणि बाकीचे बसलेले असतात ते श्रोते, बरोबर. भाषण ऐकणारे श्रोते. पुढे मग भाषण करणारा कोण असतो? माहिती का? भाषण करणारा वक्ता. कोण असतो? वक्ता. आता मी समजा तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात आणि मी बोलतोय, तर मी आहे वक्ता, तुम्ही आहात श्रोते. कोण आहात? श्रोते. समजले? पुढे कविता रचणारी कवयित्री. त्याची वेलांटी बघा, कवयित्री. आणि गाणे गाणारा गायक. बर. कविता करणारा कवी. कविता करणारा कोण? कवी. कुस्ती खेळण्याची जागा.
कुस्ती कोणत्या जागेत खेळली जाते? याला एक पर्टिक्युलर शब्द आहे आखाडा. बरोबर. आखाडा म्हणजे काय? अहो, कोल्हापूरच्या मातीमध्ये शाहू महाराजांनी कुस्तीला ऊर्जित अवस्था आणली, म्हणजे कुस्ती त्यांनी विकसित केली. ज्यावेळी कुस्ती बंद पडायला लागली होती त्यांनी पैलवानांना जवळ आणलं, शोधून त्यांना खुराक लावला, त्यांच्यासाठी मैदान उपलब्ध केलं. त्या मैदानामध्ये ती माती जी असते ती लांबून आणलेली, चाळून गाळून साफ केलेली, तिच्यामध्ये स्वतः मातीमध्ये पाणी मारून नरम करतात, पुन्हा तिला सुकवतात, त्यामध्ये ताक टाकलं जातं, ताकाने ती फुसफुशीत होते आणि तिची मसाज करून ती माती मोकळी केली जाते. बरोबर. मग अशा प्रकारे आखाडा तयार होतो. पुढे कैदी ठेवण्याची जागा, कारागृह किंवा तुरुंग. तुरुंग, ठीक आहे, त्यांना तुरुंगात टाकलं. कैदी ठेवण्याची जागा, कारागृह. खूप दान धर्म करणारा दानशूर. खूप दान धर्म करणारा दानशूर. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. आमच्याकडे खूप पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, इतका प्रचंड पाऊस पडला एकाच वेळी की ढग फुटी सदृश्य पाऊस पडला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टी. पुढे घोडे बांधायची जागा, पागा किंवा तबेला. पागा किंवा तबेला. आता हे याच्यामध्ये आपल्याला घरदर्शक शब्दात सुद्धा समजून घ्यायचं आहे. घरदर्शक शब्दात पागा किंवा तबेला. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. जे 4 रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती जागा होती? 4 चौकांचा. 4 एकत्र आले म्हणजे 4 चौक. ठीक आहे. चित्र काढणारा, चित्रकार. जमिनी खाली गुप्त मार्ग, भुयार. जमिनी खालून असणारे गुप्त मार्ग, भुयार. बघा, पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात शनिवार वाड्याला तर असं म्हटलं जातं की त्याच्या पलीकडे डोंगरावर पर्वती आहे. पर्वतीच्या तिथून एक भुयार निघतं जे शनिवार वाड्यात, आणि शनिवार वाड्यातून बाहेर भुयार निघतं ते कात्रजच्या घाटात. आणि शिवाय कात्रजच्या घाटातून जे पाणी आणलंय त्याचे खापरी नळी, म्हणजे त्याचा जो हे आहे, प्रवाह आहे, तो जमिनीच्या खालून आणलाय. मग त्याला म्हणतात भुयारी मार्ग. जमिनी खालून जाणारा गुप्त भुयारी मार्ग. जमिनीवर राहणारे प्राणी, भूचर. तुम्ही आधीचा जर घटक समजावून घेतला असेल तर मी त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, शब्दसमूहात न बसणाऱ्या शब्दांमध्ये भूचर, उभयचर आणि जलचर. जलचर म्हणजे कोण? जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कुठे? पाण्यात राहणारे. ठीक आहे. भूचर जमिनीवर राहणारे, जमिनीवर. आणि उभयचर, उभय म्हणजे जे दोन्हीकडे राहू शकतात, पाण्यात पण आणि जमिनीवर, असे प्राणी. मग ते प्राणी आहेत बेडूक, पाण्यातही राहतो, जमिनीवर राहतो. कासव पाण्यात, जमिनीवर. मगर पाण्यात, जमिनीवर. साप पाण्यात, जमिनीवर. हे प्राणी आहेत. बरोबर. त्यांना म्हणतात उभयचर. आता जमिनीवर राहणारे भूचर, पाण्यात राहणारे जलचर. पाण्यात राहणारे जलचर. तुम्ही असे घटक पाहताना व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायला शिका ऐकत असताना, आणि घाईने स्पीड वाढवून व्हिडिओ बघू नका. त्याने त्या घटकाबद्दल विचार करायला, तो शब्द समजून त्याच्या कल्पना आपल्या डोक्यात तयार वेळ मिळत नाही. काय होत असतं, समजा मी आता तुम्हाला सांगितलं या इथं ह्याचा मार्ग, बरोबर, जमिनी खालून जाणारा गुप्त मार्ग, भुयार मार्ग. मी तुम्हाला सांगितलं शनिवार वाडा पुण्यातला. मग तुमचा मेंदू काय करतो? शनिवार वाड्याचं चित्र तयार करतो. मग सांगितलं पर्वती, मग पर्वतीचा डोंगर, मग तुमचा मेंदू ते चित्र तयार करतो. ह्या चित्र तुमच्या मेंदूमध्ये तयार व्हायला वेळ लागतो. म्हणून मोबाईलचा स्पीड वाढवू नका. ते बरोबर जर वाढवलं तुम्ही तर तुम्हाला हे समजणार नाही, कारण तुमच्या मेंदूला तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही. ठीक आहे. पुढे जमिनीवर राहणारे प्राणी, भूचर. पाण्यात राहणारे जलचर. जमीन पाणी दोन्हीवर राहणारे उभयचर. कोणते प्राणी? उभयचर. बघा, आता आपण वर घेऊ थोडं. आपण पाहिलं जमिनीवर राहणारे भूचर, पाण्यात राहणारे जलचर आणि जमीन व पाणी दोन्हीकडे राहणारे उभयचर. ठीक आहे. त्यानंतर जमिनीचे दान, भूदान म्हणजे काय हो? विनोबा भावे जे होते भारतरत्न, यांनी काय केलं विनोबा भावेंनी? तर त्यांनी भूदान चळवळ चालवली. भूदान चळवळ चालवली त्यांनी. जमिनी लोकांकडनं घेतल्या, लोकांकडे गेले, विनंती केल्या, आणि तुम्ही जमिनी द्या आम्हाला, गरिबांना वाटायच्या. मग त्याच्यातनं सरकारने महामंडळ तयार केले आणि त्या कसल्या, गरिबांना त्यातून रोजगार मिळाला, त्यातल्या काही वाटण्यात आल्या.
ती चळवळ होती भूदान चळवळ. पुढे जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार. ज्याला आई वडील नाहीत असा अनाथ. ज्याला कोणीच नाही, ज्याचे आई वडील नाहीत असा अनाथ. बरोबर. त्याच्यानंतर ज्याला मरण नाही असा अमर. ज्याला मरण नाही असा अमर. एक 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये एक पात्र आहे अश्वत्थामा म्हणून. गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा. कधी महाभारत वाचायला मिळालं तर वाचा. द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा, तो अमर आहे असं म्हटलं जातं. अमर आहे म्हणजे काय, त्याला मरण नाही. पण त्याच्या इथं एक हे होता, असा खडा होता हिऱ्यासारखा, ज्याच्यातनं त्याला मरण नव्हतं. मग ज्यावेळी त्याच्याकडनं चुकीच्या गोष्टी घडल्या त्यावेळी त्याला एक शिक्षा देण्यात आली. त्याचा जो खडा होता तो काढून घेतला. अश्वत्थामाच्या डोक्यावरचा तो खडा काढल्यामुळं काय झालं, त्याची ती जखम भळभळती राहिली. आणि आजही असं म्हटलं जातं, ह्या दंतकथा असतात, खऱ्या नसतात. पुराणातल्या कथा आहेत, खऱ्या नसतात, पण समजून घ्यायच्या असतात. यातनं अश्वत्थामा आजही जगभर फिरतोय. तो हिमालयात फिरतो आणि लोकांना तेल मागतो त्याच्या त्या जखमेवर लावायला. त्याला मरण नसल्यामुळे दुःख आहे त्याच्या आयुष्यात. माणसानं एका ठराविक काळापर्यंत जगलं, सुखी आनंदी, समाजासाठी काही केलं की त्याला नंतर मरण यायला हवं अशी संकल्पना आहे. कारण भारतीय याच्यामध्ये त्याला नंतर मोक्ष मिळतो असं म्हणतात. पण ही जी अमर ही संकल्पना आहे, अमर म्हणजे जो मरत नाही असा जगात तरी कुणी नाही. अश्वत्थामा सुद्धा नाही. ती एक दंतकथा आहे, फक्त तुम्हाला सांगितली. ठीक आहे. चला पुढे. ज्याला कोणीही शत्रू नाही असा. कोणी शत्रू नाही असा कोण? अजात शत्रू. अजात शत्रू, ज्याला शत्रूच नाही, त्याचे सगळे मित्र आहेत. तो गावात जरी गेला ना तर त्याचा ह्या गल्लीत मित्र आहे, त्या गल्लीत मित्र आहे, इकडे मित्र आहे, तिकडे मित्र आहे. जास्त मित्र असले तर काय होतं माहिती, कधी कधी कोणतंच काम नीट होत नाही, कारण त्याचं लक्षच कामात लागत नाही. त्याचे मित्र त्याला सारखे इकडे तिकडे बोलवत राहतात आणि गोंधळ घालतात. म्हणून थोडेसे मापात मित्र असावेत. ओके. ज्याला लाज नाही असा निर्लज्ज. किती मारला, झोडला, ठोकला, समजून सांगितलं, प्रेमाने जवळ घेतलं तरीही तो त्याचं ऐकत नाही. त्याला लाजच नाही. त्याला गाढव म्हटलं, बावळट म्हटलं, मूर्ख म्हटलं, काही म्हटलं तरी तो तसाच. मग त्याला म्हटलं तर निर्लज्ज. ठीक आहे. पुढे. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. हे शब्द तुम्हाला कायम विचारले जातात आणि मुलांची यात गफलत होते. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, दर आठवड्याने साप्ताहिक. बघा इथं दररोज दैनिक, ह्याच्यावरती आपण स्वतंत्र परत एकदा घेणार आहोत. आणि आठवड्याने आठवडा, साप्ताहिक साप्ताहिक. बरोबर. त्यानंतर महिन्याला प्रसिद्ध होणारे महिन्याला मासिक, मासिक. त्यानंतर वर्षाला प्रसिद्ध होणारे वर्षाला वार्षिक. आणि पंधरवाड्याला किंवा अधूनमधून प्रसिद्ध होणारे पाक्षिक. ठीक आहे. मग अशा प्रकारचे अधूनमधून हे होतं. ठीक आहे. मग त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र समजावून घेऊ परत एकदा. हे फक्त ओघाने तुम्हाला सांगितले. पुढचं, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. जो दुसऱ्यावर अवलंबून आहे. लिंबाच्या झाडावर एक वेल जाते बघा, तिचं नाव आहे अमरवेल. तिला स्वतःची मुळं नसतात, मात्र ती काय करते, लिंबाच्या झाडात घुसते आणि त्यातनं अन्न घेते. मग ती परावलंबी वनस्पती आहे. कोणती वनस्पती आहे? परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून, कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी. रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद आहे स्वावलंबी शिक्षण, हेच आमचं ब्रीद नावाने. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेला दिलेलं ते ब्रीद वाक्य की आम्ही आमचं शिकू, आमच्याच कमाईतून शिकू आणि मोठे होऊ, आम्ही स्वतःवर अवलंबून आहोत. त्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना ते माहीत असेल. कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी. बघा समान अर्थ आहे. कोणावर अवलंबून नसलेला स्वावलंबी, दोनदा आलाय. पुढे, दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम. दोन नद्या एकत्र मिळतात ते संगम. आपल्या जवळ नेवासा जे गाव आहे, नेवासाला गोदावरी आणि प्रवरेचा संगम होतो. बरोबर. त्याला प्रवरा संगम असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे, देशाची सेवा करणारा देशसेवक.
जो देशाची सेवा करतो तो देशसेवक. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. समाजाची सेवा. तर आता आपण जेवढे शब्द समजावून घेतलेले आहेत, ठीक आहे, ते पुढचे शब्द आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आता आपण ह्या साधारण 30 एक शब्द या घटकात समजावून घेतले. एकदा एक घटक वाचून झाला म्हणजे तो तुम्हाला येईल अशातला भाग नाही. पुन्हा 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर पुन्हा तुम्ही त्याला रिव्हिजन दिली पाहिजे. 1 महिना झाला परत रिव्हिजन दिली पाहिजे. मग यासाठी काय करता येईल, तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला असेल, तुमचा लिहून झाला असेल, पुन्हा 15 दिवसानंतर परत एखादा अवघड घटकाचा व्हिडिओ लावा, तो परत बघा. किंवा आता हाच व्हिडिओ आहे, आज आपण समजून घेतलाय, 15 दिवसांनी याला परत एकदा रिव्हिजन द्या. सोपं आहे. जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ आहे, वडिलांचा मोबाईल मोकळा आहे, आईचा मोबाईल मोकळा आहे, कुणाचा आहे, काकाचा, मामाचा, कुणाचा आहे, सरळ चॅनलवर जायचं, त्याला सबस्क्राईब करायचं आणि तिथंच व्हिडिओ लावून तुम्ही वाचायला बसायचं. कानात हेडफोन घातला, व्यवस्थित ऐकलं, समजून घेतलं तर तुम्हाला सराव आपोआप होईल. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करू घटकाला. आजच्या याच्यामध्ये समूहदर्शक शब्द पाहणार आहोत. समूह म्हणजे काय? समूह म्हणजे संघ. एकत्र येतात लोक. जेव्हा लोक एकत्र येतात, एका मनाने काम करतात, किंवा जनावर असतील, गुरं असतील, वस्तू असतील, तर त्यांच्यात एकजूट होते, त्याला म्हणतात संघ. हा समूह असतो. समूहाचा संघ तयार होतो. मग खेळाडूंचा असोत, अनेक गोष्टींचा असोत. आपण आता पुढे समजावून घेऊ. बघा, खेळाडूंचा काय पहिला शब्द आहे आपण लिहिलेला, बोर्डवर तुमच्या समोर दिसतोय, खेळाडूंचा संघ. मग आता नुकताच भारतीय क्रिकेट संघाने, शब्द बघा, क्रिकेट संघाने IPLचा जो 2020चा वर्ल्ड कप होता, तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे. बरोबर, कर्णधार होता रोहित शर्मा, वर्ल्ड कप जिंकला. मग ते काम कसं होतं? समूहात झालं, संघाने केलेलं काम होतं. बरोबर, मग त्याला काय म्हणतात इंग्लिश मधून? यालाच टीम, TEAM, टीम. बरोबर, क्रिकेट टीम. टीमचे सदस्य कोण असतात? प्लेयर्स असतात. PLAYERS, प्लेयर्स. ठीक आहे, अशा प्रकारे हाच घटक तुम्हाला इंग्लिश मधून सुद्धा आहे. 3री पासून आहे, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत हा घटक आहे. समूहदर्शक शब्दावर भाषेमध्ये प्रश्न येतात. पुढचा बघू. दुसरा, गवताचा भारा. गवताचा भारा. जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. गवताचा भारा म्हणजे काय? संध्याकाळी शेतकरी घरी जाताना गवत कापतो आणि त्याचा भारा बांधतो किंवा मोठा गठ्ठा बांधतो आणि तो जनावराला घेऊन जातो. ठीक आहे, त्याला गवताचा भारा म्हणतात. पुढे तिसरं, गुरांचा कळप. गुरांचा कळप. कळप म्हणजे काय? गुरं एकत्र आली की त्याला कळप म्हणतात. बरोबर, घटक सोपा आहे, फक्त समजून घ्या आणि लिहून काढा. नंतर गुरं एकत्र आल्यानंतर त्यांना कळप म्हटलं जातं. कळप म्हणजे सगळी जनावरं, गावातली जनावरं जर सकाळी बाहेर गेलेली असतील चरायला, तर संध्याकाळी येताना एकत्र दिसतात, त्याला कळप म्हणतात. चौथा शब्द, जहाजांचा काफिला. हा शब्द बघा, हा आपल्याकडचा शब्द नाही, हा अरबी शब्द आहे. अरबी म्हणजेच जी जहाज पार करून यायची, समुद्र मार्गे यायची, ती परदेशातून आलेली होती. पर्शियन याच्यातला शब्द आहे काफिला. काफिला म्हणजे काय? एकत्र आलेला गट. ह्यालाच आपण कळप जसं म्हणतो ना, जनावरांचा कळप, तसाच हा काफिला असतो. म्हणजे अनेक जहाजे एकत्र येणे, समूहाने एकत्र येणे. ठीक आहे, पुढे पाचवा, धान्याची रास. धान्याची रास. जर तुमच्याकडे समजा सोयाबीन लावलेलं आहे, गहू लावलेला आहे, आता जे हे तुमचं कुटी मशीन किंवा हार्वेस्टर मशीन आहे, हार्वेस्टर मशीनने एकत्र जर जमा करून आणलं धान्य आणि ते घरासमोर ओतलं तर मग त्याला म्हणतात रास. काय म्हणतात? रास. समजले? चला पुढचा मुद्दा बघू. आपण समूहदर्शक शब्द बघत आहोत, त्यामध्ये गवताचा भारा म्हणजे काय ते आपण बघितलं. गवताची गंजी, पेंढी. आता प्रश्न कसा विचारला जाईल माहिती का? समूहदर्शक शब्दामध्ये वर दिलं जाईल, गवतासाठी कोणता शब्द योग्य आहे? गवतासाठी. आणि मग 3 शब्द दिलेले असतील किंवा विचारलं जाईल अयोग्य कोणता आहे, तिथं दिलेला असेल भारा, गंजी, 2 पर्याय, आणि तिसरा असेल पेंढा किंवा पेंडी. ठीक आहे, पेंडी. आणि चौथं काहीतरी वेगळं दिलेलं असेल, गठ्ठा. काय दिलेलं असेल? गठ्ठा. मग तुम्हाला विचारलं अयोग्य शब्द सांगा. अयोग्य कोणता आहे हो? अयोग्य शब्द. अयोग्य शब्द कोणता आहे सांगा?
मग अयोग्य शब्द आहे गठ्ठा. कोणता आहे अयोग्य? गठ्ठा. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला गवताबद्दलच, इथं गवताबद्दल भारा शब्द आला, इथं गवताबद्दल गंजी आणि पेंडी आला. तुम्हाला तिन्ही शब्द माहित असायला हवेत, मग तुम्हाला चौथा शब्द कळेल. पुढचं बघू. प्रश्नपत्रिकांचा संच. अनेक बाबींचा संच असतो. प्रश्नपत्रिकांचा संच असतो, उपकरणांचा असतो, पाठ्यपुस्तकांचा संच असतो. बघा बरं अजून काय आहे. त्याच्यानंतर वस्तूंचा संच असतो. म्हणजे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, संच कोणकोणत्या वस्तूंचा असतो? वस्तूंचा, उपकरणांचा, पाठ्यपुस्तकांचा आणि बरोबर 3 झाले. ठीक आहे. किंवा प्रश्नपत्रिकांचा 4. आणि मग अयोग्य शब्द ओळखा म्हणतील. सरळही प्रश्न विचारला जाईल आणि उलट सुद्धा विचारला जाईल. ठीक आहे. पुढचं बघू. आपण बघितलं प्रश्नपत्रिकांचा संच, उपकरणांचा संच आणि वस्तूंचा संच. बरोबर. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचा संच बघितला. किल्ल्यांचा जुडगा. जुडगा म्हणजे काय? एका कडीमध्ये 5-10 किल्ल्या गुंतवलेल्या असतात, त्याला जुडगा म्हणतात. बरोबर. एका कडीमध्ये 5-10 किल्ल्या ज्या गुंतवतात त्याला जुडगा म्हणतात. केसांचा झुपका किंवा पुंजका किंवा बट. केसांची बट सुद्धा असते. बघा बरं. केसांची बट, जट, वेगवेगळ्या भागात मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. आपली भाषा असं म्हटलं जातं 12 मैलांवर भाषा बदलते. म्हणजे काय? तुम्ही इथून निघालात आणि 12, 3 चौक 12, 12 म्हणजे काय? 36 किलोमीटरवर गेल्यानंतर तुम्ही भाषा तुम्हाला बदललेली दिसेल. आता आपणच समजा गोदावरी नदीच्या काठावर काम करतो. नदीच्या पलीकडे जर गेलं तर मराठवाडा भाग लागतो. मराठवाड्यामध्ये भाषा वेगळी होते, मग तिच्यामध्ये वेगळे शब्द वापरतात. बट, जट, पुंजका, झुपका. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला केसांबद्दलच, केसांचा आणि केसांची, केसांची बट, केसांचा झुपका. पुरुषार्थी शब्द जर असेल पुल्लिंगासारखा केसांचा तर झुपका, पुंजका. जर याला प्रत्यय लागलेला आहे ची, केसांची, तर बट आणि जट. म्हणजे जर स्त्रीलिंग वाचक शब्द असेल तर बट आणि जट घ्यायचा आहे. खेळाडूंचा संघ, वस्तूंचा संच, ताऱ्यांचा पुंजका. बघा आता केसांचाही पुंजका आहे आणि ताऱ्यांचाही पुंजका आहे. हा शब्द रिपीट होतो. बरोबर. पुढे दुर्वांची जुडी. तुम्हाला गणपती ज्यावेळी बसतात गणेशोत्सवामध्ये तेव्हा आई सांगते अरे दुर्वांची जुडी बनव. म्हणजे काय? तुम्ही जाता हिरवळीमधून 21 दुर्वा काढून आणतात, त्याला 3 पानं असतात आणि त्यांची जुडी बनवतात. ती 21 संच असतो. जुडी म्हणतात त्याला. काय म्हणतात? दुर्वांची जुडी. मी मुद्दाम शब्दाला जोड देतोय कारण त्यामुळे तुमच्या ते स्मरणात राहतील. पक्ष्यांचा थवा, प्रवाशांची झुंबड. आता पक्ष्यांचा थवा काय असतो? पक्षी असा आहे विद्यार्थ्यांना, एक अर्ध्या 1 मिनिटात एक गोष्ट सांगतो. रशियामध्ये खूप थंडी पडते. बरोबर. रशियामध्ये ऑक्टोबरच्या दरम्यान खूप थंडी पडते आणि आपल्याकडची थंडी त्यावेळी कमी असते. आपल्याकडे छान पाऊस झालेला असतो जूनमध्ये पाऊस चालू झाल्यानंतर. मग रशियामधून सायबेरियन क्रोंच, ज्यांना रोहित पक्षी आपण म्हणतो, त्यांचं स्थलांतर होतं. ते खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येतात, वरती मध्य प्रदेशात येतात, मोठमोठ्या तळ्यांवर येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून, ज्यांना नकाशा माहित नाही, GPS नाही, काहीच नाही, हे यापेक्षा हजारो वर्षापासून येत आहेत. दरवर्षी पक्षी आपल्याकडे येतात, आपल्या तळ्यांवर राहतात, इथं पैठणच्या तलावावर राहतात, तिथं अन्न खातात. कारण तिकडे ते बर्फामध्ये गोठतं आणि आपल्याकडे त्यावेळी तळ्यात छान पाऊस झालेला असतो, मासे असतात, कीटक असतात, त्याच्यावरती ते पक्षी इथे येतात, इथं पिल्लं अंडी देतात आणि इथून परत पक्षी परत जातात. 4 ते 5 महिने इकडे राहतात आणि पुन्हा जातात. मग हे जाताना काय करतात? तो जातो तो पक्ष्यांचा थवा असतो. काय असतो? एकत्र जातात. त्या थव्याला एक नेतृत्व असतं. पुढे चोरांची टोळी. चोरांची टोळी. ठीक आहे. पाठ्यपुस्तकांचा संच आपण बघितला. पुस्तकांचा व वह्यांचा गठ्ठा. वह्यांचा काय असतो? गठ्ठा. हे तुम्हाला माहिती आहे. नोटांची थप्पी. थप्पी म्हणजे काय? नोटा एकत्र जर बांधल्या, एखाद्या शेटजींच्या दुकानावर गेलेत का तिथं अशा थप्प्या लावलेल्या असतात है ना, बंडल. नोटांचे बंडल सुद्धा असते. अजून एक शब्द असेल बघा, नोटांचा बंडल नाहीये का? बरं ठीक आहे, चला. नोटांचे थप्पी आहे ना, आपण तिथे लिहून घेऊ बंडल. नोटांचे बंडल सुद्धा असते. पुढे येईल. केळांचा लोंगर किंवा घड.
या शब्दात मुले हमखास चुकलेली आहेत या प्रश्नात. केळ्यांच्या ह्याच्यामध्ये बघा बरं, केळ्यांचा लोंगर शब्द लक्षात असू द्या. हा शब्द आपल्या लक्षात राहत नाही. जसं मी मागे सांगितलं की मांजराला भाटी सुद्धा म्हटलं जातं, मग तिथं तुमची चूक होते. तसं केळ्यांच्या याच्यात लोंगर शब्द लक्षात ठेवा. मुंग्यांची रांग, लाकडाची उसाची मोळी, विमानांचा ताफा. विमानांचा ताफा म्हणजे काय? आपण इंग्लिशमध्ये एक प्रॅक्टिस सेट बनवले आहे, त्यामध्ये हे सगळे चित्र आहेत, चित्रासहित दिलेलं आहे. चॅनलवर तुम्ही सर्च करा, आव्हानांमध्ये खाली सापडेल तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये. यात दिसतं विमानांचं जे असतं त्याला स्क्वाड्रन म्हणतात. काय म्हणतात? स्क्वाड्रन. एकाच वेळी 10-12 विमानं. आपल्याकडे 15 ऑगस्ट असतो त्यावेळी आपल्या भारतामध्ये दिल्लीला राजपथावरती मोठं संचलन होतं, त्यामध्ये वरतून आकाशातनं विमानं उडतात. तो असतो ताफा. काय असतो? ताफा. काजूंची माशांची गाथण म्हणजे काय? हा शब्द कसा आहे बघा बरं. गाथण म्हणजे काय? हा शब्द कोकणातला आहे. कोकणामध्ये मासे असतात. माशांचे सुद्धा त्यांचे काय केलं जातं, त्यांचे कल्ले ओपन करतात, त्याच्यातनं दोरा ओळतात आणि असे गठ्ठा, मासांचा जो असतो गठ्ठा. तशाच प्रकारे काजूंचे जे असतात, काजूचा सुद्धा जे गठ्ठे जमा केलेले असतात त्याला गाथण म्हणतात. काय म्हणतात? गाथण. पुढचं बघू. नाण्यांची चळत. नाण्यांची चळत. आता नाणं एकत्र सगळं राहील का? नाही. मग एखाद्या पिशवीत ठेवलं, एकत्र केलं की त्याला चळत म्हणतात. गुरांचा कळप. हे बा, इथं पण शब्द आपण बघितला होता. कळप शब्द आधीच्या, ठीक आहे, तो बघितला होता. गुरांचा कळप. करवंदाची जाळी म्हणजे काय? आपण पुस्तक लिहिलेलं आहे मालगुणचा सिद्धू, माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा जो सिद्धू असतो तो सिद्धू पावसाळ्यामध्ये करवंदाच्या जाळीत जायचा. म्हणजे काय? ओढ्याच्या काठावरती काटेरी झाडं असतात करवंदाची, त्याच्यामध्ये खूप छान, पावसाळ्याच्या सुरुवातीला येत नाही, ती नंतर येतात. मग ती करवंदाची उन्हाळ्याच्या टप्प्यामध्ये, पावसाळ्याच्या आधी येतात. तर त्यावेळी ही करवंद खायला ती मुलं जातात. ज्याच्यात घुसतात ना त्याला म्हणतात जाळी. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा तुमचा चुकतो. करवंद आणि जाळीचा काय संबंध आहे तुम्हाला असं वाटेल, बरोबर की नाही? करवंद जर टोपलीत घेतले तर काय म्हणणार तुम्ही? टोपलीत आहेत. फळे एकत्र असले तर फळांचा जुडगा वगैरे असेल. पण इथं करवंदाची जाळी आहे, त्या झाडाला म्हटलं जातं. जेव्हा नदीच्या काठी असे बारके बारके खुरटे झाडं असतात ते काटेरी, तर त्या सगळ्या ह्याला जाळी शब्द वापरला जातो. फुलांचा गुच्छ, बांबूचे बेट. बांबूचे बेट. आता हे याचा अर्थ काय हो सांगा बरं. तुम्ही जर मोठ्या घरांभोवती बघितलं असेल शहरात सुद्धा, ते आजूबाजूने काय करतात, किंवा एखाद्या गार्डन मध्ये गेला असाल तर गार्डन मध्ये एकाच ठिकाणी खूप बांबू उगतात. खूप बांबू उगतात. म्हणजे बांबू तुम्ही आज जर लावला ना, एवढा बघितला, उद्या एवढा, परवा एवढा बांबू भरभर वाढणारं पीक आहे. गडचिरोलीकडच्या मुलांना चांगलं माहिती आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्या मुलांना बांबूचं बेट असतं. म्हणजे ती एकाच ठिकाणी ती जागा खूप मोठी डेव्हलप होते, त्याला म्हणतात बांबूचे बेट. हा शब्द तुम्हाला वाटेल, पण हा समूहदर्शक शब्द आहे, वेगळा आहे. माणसांचा जमाव, मुलांचा घोळका. मुलांचा घोळका. जहाजांचा काफिला, मी आधीच सांगितलं होतं. तारकांचा पुंज म्हणजे काय? तारका म्हणजे काय? आकाशामध्ये जे दिसतात ना अंधाऱ्या रात्री. तुम्ही अंधाऱ्या रात्री जेव्हा अमावस्येची रात्र असेल किंवा लाईट गेलेली असेल, त्यावेळी तुम्ही आकाशात बघितलं तर तिथं अनेक तारका दिसतात, चांदण्या दिसतात. ह्या याच्यामध्ये ज्या तारका असतात त्यांचा एकत्रित त्याला म्हणतात पुंज. काय म्हणतात? पुंज. द्राक्षांचा घड किंवा घोस. द्राक्ष आणायला आई बाबांसोबत गेले असाल तर तुम्ही बघितलं असेल, तो काय करतो देणारा? उचलतो आणि टाकतो. त्यावेळी तो म्हणतो हा एक घड. आई वडील म्हणतात अरे 2 घड टाक, सुटा करू नकोस, कापू नकोस. तो असतो घड किंवा घोस. धान्याची रास सांगितलंय आपण, ठीक आहे. आता आपण त्यावर आधारित काही प्रश्न बघू. बघा बरं. सराव संच आहे 26. कळप. कळप कोणाचा असतो? गुरांचा, तारकांचा, गवतांचा, विमानांचा, कशाचा? कळप कोणाचा असतो? पर्याय क्रमांक बरोबर 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. गवताचा काय असतो? भारा. तारकांचा पुंज. विमानांचा काफिला.
ठीक आहे. पुढे गाथन. गाथन कशाची असते? मी कोकणातलं उदाहरण सांगितलं होतं बघा. पोत्यांची नाही, द्राव्यांची नाही, केळ्यांची नाही, माशांची किंवा काजूची. मासे आणि काजू यांची गाथन असते. बरोबर. पुढे मोळी लाकडाची, गवताची नाही, नारळाची नाही, दुर्वांची नाही. पुढे गुच्छ फुलांचा. मुलांचा गुच्छ असतो का? नाही, मुलांचा घोळका असतो. केसांची बट, केसांचा पुंजका. त्याच्यानंतर गवताचा भारा है ना, मग फुलांचा गुच्छ. ठीक आहे. बेट बघा बरं, नोटांचे बेट होतं का? नाही. तारकांचे होतं का? नाही. केसांचे होतं का? नाही. आताच आपण सांगितलं बांबूचे बेट. म्हणजे वेगळी उदाहरणं तुम्ही लक्षात घेतली किंवा मी चर्चेतनं स्पष्टीकरण दिलं होतं ते तुम्हाला फायद्याचं ठरेल. ठीक आहे. पुढचं बघू. आज आपण जो घटक पाहणार आहोत तो भाषा विषयातील खूप इंटरेस्टिंग आणि सोपा घटक आहे. सोपा या अर्थाने की त्यामध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी समजतील. भाषेच्या पेपर फर्स्ट मधला हा घटक आहे. एकाच अर्थाचे भिन्न अर्थ शोधणे, एकाच अर्थाचे भिन्न शब्द शोधणे, भिन्न अर्थाचे वेगवेगळे शब्द शोधणे. म्हणजे काय हो? एकच अर्थ आहे, एक शब्द आहे, त्याचे अनेक अर्थ होतात. एक शब्द आहे त्याचे दोन अर्थ होतात. बघा, असे एका अर्थाचे भिन्न अर्थाचे शब्द असणारे शब्द शोधणे. मग आपण उदाहरण घेऊ. पय. पय म्हणजे काय? हा शब्द माहिती आहे का? ऐकला आहे का? ज्यांनी भाषेमध्ये समानार्थी शब्द बघितले असतील, समानार्थी हा शब्द घटक किंवा व्हिडिओ बघितले असतील किंवा त्याचं गाईडमध्ये वाचन केलं असेल PDF मध्ये, त्यांना हे माहीत असेल. आजवर तुम्ही जर पेपर दिला असेल, पय म्हणजे पाणी, परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, पाणी शब्द दिलेला असेल आणि खाली 4 पर्याय असतील आणि त्यात लिहिलेला असेल की पाण्याच्या अर्थाचा शब्द ओळखा, मग त्याला पय. ठीक आहे. त्यानंतर कर. कर म्हणजे काय? आमच्या जमिनीवरती सरकारने कर लावला आहे, सरकारने शेत सारा लावला आहे. म्हणजे काय? सरकारने आकारलेली रक्कम, सारा, दंड. बरोबर. दंड सुद्धा कर असतो किंवा नियमित ठराविक रक्कम घेतली जाते कर रूपाने. वृक्ष कर, शिक्षण कर, आपत्कालीन व्यवस्था कर, त्यानंतर जमिनीचा शेतसारा, ह्याला कर म्हणतात. आणि दुसरा शब्द आहे हात. दुसरा शब्द आहे हात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे चिरंजीव. चिरंजीव खूप छान शब्द आहे बघा. चिरंजीव म्हणजे काय हो? एखाद्या व्यक्तीला, लहान मुलगा असेल तर आपण त्याला म्हणतो हा तुमचा चिरंजीव आहे का? म्हणजे हा तुमचा मुलगा आहे का? किंवा मुलगी असेल तर आपण म्हणतो तुमची कन्या आहे का? ही तुमची कन्या आहे का? हो. मग चिरंजीव म्हणजे मुलगा. आणि चिरंजीव म्हणजे दीर्घायुष्यी. दीर्घायुष्य म्हणजे काय? ज्याला खूप आयुष्य आहे, मोठं आयुष्य आहे. मी आधी पण तुम्हाला महाभारतामध्ये एक पात्र सांगितलं होतं, जो चिरंजीव आहे त्याच्याही पुढे जाऊन त्याला अमरत्व आहे. तो आहे अश्वत्थामा. कोण आहे? अश्वत्थामा. ठीक आहे. पुढे कर्ण. कर्ण म्हणजे काय? कान. कर्ण म्हणजे काय? कान. प्रत्येकाला कान आहे तो. आणि दुसरा त्याच अर्थाचा दुसरा शब्द आहे. पुन्हा हेही पात्र महाभारतातलं आहे. कर्ण नावाचा योद्धा होता. कोणता होता? कर्ण. कर्ण हा एक मोठा योद्धा होता. त्यालाच कौंतेय म्हणतात. कौंतेय म्हणजेच पांडुपुत्रांची आई. कुंती ही पांडवांची आई होती. तिचा हा सगळ्यात मोठा, सगळ्यात आधीचा पुत्र, ज्याला पांडवांमध्ये धरलं जात नाही, हा एक दाता होता, दानशूर होता. कर्ण हा खूप मोठा दानशूर होता. परंतु त्याला त्याच्या नावाला गालबोट लागलं कारण तो चुकीच्या लोकांच्या बाजूने उभा राहिला. म्हणजे अधर्माच्या बाजूने उभा राहिल्यामुळे, पांडवांच्या बाजूने उभा राहिला नाही, दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला, म्हणून त्याला गालबोट लागलं. पण तोही त्यांच्या बाजूने उभा राहण्याचं कारण होतं, कारण दुर्योधनाने त्याला बाजूला लोटला नव्हता. सूर्यपुत्र म्हणून आपल्या जवळ घेतला, त्याला सांभाळून घेतला, त्याला अंगदेशाचा राजा केला. त्यामुळे त्या कर्णाला आपल्या मित्राच्या शब्दाला जागावं लागलं. शेवटपर्यंत तो दुर्योधनासोबत राहिला. हा महान योद्धा होता. कर्ण हा महान योद्धा होता, युद्धामध्येच वारला. ठीक आहे. पुढचे जे शब्द आहेत अशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायचे, आपण PDF मध्ये बघू.
बघा तुमच्या समोर स्क्रीनवर वेगवेगळे शब्द आहेत, तर यातले शब्द आपण पाहणार आहोत. अभंग म्हणजे काय हो? न भंगलेला, ज्याचा तुकडा पडला नाही असा. आणि आणखी एक शब्द आहे, त्याचा आहे काव्य रचनेचा प्रकार. काव्य रचनेचा प्रकार. ठीक आहे, काव्य रचनेचा प्रकार म्हणजे काय? संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले, संत नामदेवांनी अभंग रचले. नामदेवांचे अभंग तर शीख धर्माचा गुरु ग्रंथ साहेब आहे यामध्ये सुद्धा नोंदवलेले आहेत. भारत देशामध्ये मराठी अभंग लिहिणारी एकमेव व्यक्ती होती. संत नामदेव हे भारत भ्रमण करत असताना पंजाबमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी लिखाण केलेल्या अभंगांचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहे. हा काव्य रचनेचा प्रकार आहे. ठीक आहे, पुढे नाद. नाद म्हणजे छंद, आवाज. नाद म्हणजे छंद, आवाज. हा आवाज म्हणजे काय हो? छंद म्हणजे काय? एखाद्याला पोस्टाची तिकीट जमा करण्याचा छंद असतो, एखाद्याला सुंदर चित्र काढण्याचा छंद असतो, एखाद्याला संगीताचा नाद असतो म्हणजे त्याला संगीत शिकायला आवडतं, एखादा खूप छान वक्ता असतो त्याला बोलण्याचा नाद असतो. अशा प्रकारे. आणि दुसरा नाद म्हणजे आवाज. त्याने काढलेला जो नाद होता तो खूप सुंदर होता, किंवा एखाद्या तंबोऱ्यातून निर्माण झालेला नाद, एखाद्या पेटीतून निर्माण झालेला नाद छान होता. ठीक आहे, पुढे अनंत, अमर्याद. हे जे अवकाश आहे ना, रात्री आभाळ दिसतं, वरती आकाश दिसतं, हे अनंत आहे, याला कुठे सीमा नाही. असीम काय म्हणतात दुसरा शब्द? असीम, ज्याला सीमा नाही. अनंत, असीम. ऋण, कर्ज. मी कर्णाचं उदाहरण परत देतो. दुर्योधनाने त्याला मदत केली, त्याला राजा केला. दुर्योधनाचं ऋण त्याच्यावरती होतं, त्याच्यावरती दुर्योधनाचे उपकार होते, ते फेडण्यासाठी तो सतत दुर्योधनासोबत राहिला. पण दुर्योधन चुकीचा वागायचा तरी त्याच्यासोबत राहिला, त्यामुळे कर्णाचं नुकसान झालं. चुकीच्या माणसाच्या सोबत राहू नका. पात्र, भांडे. पात्र म्हणजे काय? भांडे. याचाच आणखी एक शब्द असा आहे, तुम्ही एखाद्या परीक्षेत पास झालात तरी तुम्ही पात्र होता. म्हणजेच एखाद्या निश्चित केलेल्या बाबीमध्ये योग्यता मिळविणे म्हणजे सुद्धा पात्रता होती. ठीक आहे, पुढे पात्र ठरणे. अंग, शरीर, बाजू. ह्या लाईनच्या पलीकडे एक अंग आहे लिखाणाचं आणि या बाजूला दुसरं आहे. किंवा मी उभा राहिलो तर माझं डाव्या बाजूचं अंग आणि या बाजूचं उजव्या बाजूचं, म्हणजे दोन बाजू. शरीर आणि बाजू. माया, ममता आणि धन. ममता आणि धन. माया म्हणजे काय? आई आपल्या मुलांना ममता लावते, माया लावते. आणि दुसरी बाजू धन. त्या श्रीमंताकडे खूप माया आहे. आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे खूप माया आहे, म्हणजे त्याच्याकडे पैसा खूप आहे. धन म्हणजे काय? पैसा. धन म्हणजे काय? पैसा. आलंय लक्षात? पुढचं काळ, वेळ, मृत्यू. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण आहे, म्हणजेच जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ठराविक काळ मिळतो. काळ म्हणजे ठराविक वेळ मिळतो काम करण्याचा. आयुष्यामध्ये तुम्ही जर एकदा लहानापासून मोठे झालात तर तुम्हाला 60 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष काळ मिळेल. शेवटी तुमचा मृत्यू होईल. या दोनही समान आहेत, समदृश्य, सम अर्थ आहेत. काळ म्हणजे तुम्हाला मिळालेली वेळ, आणि काळ संपला, तुमची वेळ संपली म्हणजे येणारा मृत्यू. दोन्ही अर्थ एकच आहेत. तळी. तळी म्हणजे काय? एखाद्या टाकीचं जे तळ असतं ना, त्याला पण तळी म्हणतात. खालच्या बाजूला तळ, तळाला असणे. टाकीच्या तळाला भांड बुडालं. तलाव. तळी म्हणजे तलाव. दोन अर्थ. सुमन. सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे पवित्र मन. चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीचं, चांगल्या कर्म करणाऱ्या व्यक्तीचं मन पवित्र असतं, त्या अर्थाने वापरला जाणारा सुमन. आणि फुल म्हणजे पुष्प. सुमन, पुष्प, पर्ण त्यातलं. धड, माने खालचा शरीराचा भाग. धड म्हणजे आता ह्या मानेपासून माझं जे शरीर आहे याला म्हणतात व्यक्तीचं धड. आणि दुसरं धड म्हणजे अखंड. ठीक आहे, पुढे पूर्ण. पुढचं घेऊ. अंतर, मन, भेद, लांबी. अंतर म्हणजे काय? मन. आपल्या मनामध्ये जे अंतर्मन आहे त्याचा विचार केला तर अंतर म्हणजे आतलं, जे आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे, अंतर आहे, आतलं आहे मन. भेद म्हणजे काय? दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे.
हा रंगाने गोरा आहे आणि तो रंगाने काळा आहे, मग दोघात अंतर आहे म्हणजे भेद आहे. आणि लांबी म्हणजे काय, आपण जर हा इथं टीव्ही बघतोय किंवा एक मी रेषा काढली अशी, ठीक आहे, हिचं अंतर किती आहे, हिचं अंतर आहे 20 सेंटीमीटर. हे झालं अंतर, समजलं. एकाच अर्थाचे 3 शब्द, मन, भेद, लांबी. आता प्रश्न किती अवघड होईल बघा. तुम्हाला प्रश्न दिला जाईल, अंतर या शब्दाचे भिन्न अर्थ असणारे अर्थ बघा. मग अंतर या शब्दाला मन म्हणतात, त्यालाच भेद म्हणतात, त्यालाच लांबी म्हणतात. ठीक आहे. पुढे पर. पर म्हणजे काय, परका, पीस. पर म्हणजे पक्षी जो उडतो ना, पक्षी, त्याला जे पंख असतात ना त्याला पण पर म्हणतात. मासा जो उडतो ना पाण्यात, मासा उडतो का, नाही, पाण्यात पोहतो, मग माशाला सुद्धा पर असतात, वल्ल्यासारखे. आणि परका हा माझा नाहीये, हा माझा भाऊ नाही, हा परका आहे, हा दुसरा आहे. मग त्या अर्थाने वापरला जाणारा परका शब्द, आपला नसणे, लोकांचा असणे. पक्ष, बाजू, पंखा. पक्षावरून आजकाल खूप लिहिलं बोललं जातं. पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्ष असतात, त्यांची एक बाजू असते, त्यांचे एक विचार असतात. आणि दुसरा असतो पक्ष. पक्ष म्हणजे पंख. पक्षाला जे पंख असतात त्याला पण पक्ष म्हणतात. पुढे पंख, पर म्हणजे सुद्धा पंख होता. ठीक आहे. पर म्हणजे पंख या अर्थाने. आणि पक्ष म्हणजे बाजू. अंक, मांडी, संख्या. अंक, अंक म्हणजे काय, आपली जी मांडी असते तिला अंक म्हटलं जातं. आणि संख्या, तू किती अंक लिहू शकतोस, किती अंक तुला माहिती आहेत, 10, 5, 20, 100, 200, लाख, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व. पुढे शंख, चक्र, पद्म. मग अशा प्रकारे एकावरती 17 शून्य दिल्यानंतरही एक अंक होतो. नेटवर सर्च करा आणि मला सांगा काय होतो. ठीक आहे. सर्वात मोठी संख्या. भेट, नजराना भेटणे. आपली मित्राला भेट झाली तर ती भेटणे. आणि एखाद्याने आपल्याला वाढदिवसाला भेट दिली, चॉकलेट दिलं, पेन्सिल दिली, पेन दिली, त्याला नजराना म्हणतात. बरोबर की नाही. बर्थडेला तुम्हाला कोणी देतं ना काही, मामा, काका, मावशी, आई वडील, आजोबा, ते. त्यानंतर कर, हात, सरकारी सारा, ते आपण पाहिलं. मान, मोठेपणा. आणि मान म्हणजे आपली शरीराचा भाग, शरीराचा भाग, शरीराचा भाग, हा भाग याला मान म्हणतात. आणि एखाद्याला सन्मान देणे, मोठेपणा देणे, या या साहेब खुर्चीवरती बसा, या या, तिथं जागा नसेल तर आमच्या डोक्यावर बसा, असं म्हणतो का आपण, नाही तसं नाही म्हणत, विनोद केला. मान म्हणजे मोठेपणा. ठीक आहे. पुढे वारी. वारी म्हणजे काय, पाणी, यात्रा. बघा, आपण आत्ताच्या काळात हा व्हिडिओ पाहत आहोत, त्यावेळी आषाढी एकादशीची वारी चालू आहे. म्हणजे काय, आता सगळीकडून समजा नाशिकवरूनच निवृत्तीनाथांची दिंडी ही पंढरपूरला चालली, आळंदीवरनं ज्ञानेश्वरांची दिंडी पंढरपूरला चालली, चांगदेवनगर मुक्ताईमधून मुक्ताई देवींची दिंडी ही पंढरपूरला चालली, गजानन महाराजांची विदर्भातून दिंडी पंढरपूरला चालली. बरोबर. अशा प्रकारे देवगडची दिंडी ती पंढरपूरला चालली. अशा प्रकारे ज्या दिंड्या जातात ना त्याला वारी म्हणतात. ग्रामीण भागातल्या मुलांना हा शब्द माहिती आहे. वारी म्हणजे यात्रा करणे. आणि वारी म्हणजे पाणी सुद्धा होतं. ठीक आहे. पुढे दंड, शिक्षा. तू जर नीट अभ्यास केला नाहीस तर तुला दंड केला जाईल, तुला शिक्षा केली जाईल, समजलं, त्याला शिक्षा म्हणतात, दंड म्हणतात. पुढे काठी, बाहू. काठीने चोपून काढलं तरी शिक्षाच. आणि बाहू म्हणजे हात. ठीक आहे. पुढचा शब्द बघू. ध्यान. ध्यान म्हणजे काय, चिंतन, समाधी. आपलं दुसरं एक चॅनल आहे योगावरती, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ध्यान आपण पाहू शकतो. योग करताना मन एकाग्र होणं. तुम्ही जर व्यवस्थित रोज ध्यान लावलं विद्यार्थ्यांनी तर त्यांची एकाग्रता वाढते आणि अभ्यास त्यांना सहज सुफळ होतो. ठीक आहे. चिंतन करणे, समाधी लावणे. पय, पाणी. दुधाला सुद्धा पय म्हणतात. आस म्हणजे इच्छा. आस म्हणजे काय, इच्छा, इच्छा. बरोबर. त्यानंतर ओढा. ओढा, ओढा म्हणजे काय, मनाचा कल. तिच्या मनाचा ओढा असतो, तिच्या मनाचा ओढा त्या बाळाकडे लागलेला असतो. आणि दुसरा ओढा म्हणजे पाण्याचा, पाण्याचा ओघळ. हा ओढा तुम्हाला माहित असेल जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर. खेड्यात जर तुम्ही एखाद्या गावाच्या बाजूने छोटासा ओढा ओघळ जात असतो, डोंगरावरनं छोटे छोटे ओढे जमा होतात
आणि ते एकत्र येऊन छोट्या नदीला मिळतात. नदी पुढे मोठ्या नदीला मिळते. समजा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला गोदावरी उगम पावते, तिथून ओघळ तयार होतात, ते खाली येतात, खाली गोदावरीच्या पात्रात त्यांचं एकत्रीकरण होतं, तिथून गोदावरी वाहायला लागते. पुढे तिला नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर प्रवरा, मुळा वेगवेगळ्या नद्या मिळतात आणि ती मोठी होत जाते. पुढे बीडमध्ये जाताना मांजरा, त्यानंतर तानसा, वैनगंगा ह्या सगळ्या मिळत मिळत खूप मोठी होते. मग हा जो छोटा असतो त्याचं स्वरूप असतं ओढा. पुढे भाव, भक्ती, किंमत, दर हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे. म्हणजे काय हो? भाव. तुम्ही जर परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा. म्हणजे मी पास होईल, मी अभ्यास करेल असा असायला हवा. त्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे शिक्षकांकडे गेलात तर तुमचा शिक्षकांवर विश्वास असायला हवा. त्यानंतर जर तुम्ही ईश्वराला मानत असाल तर तुमचा ईश्वरावर विश्वास असावा. हा जो विश्वास असतो ना यालाच भाव म्हणतात. तुमचा देवाठाई विश्वास आहे, तुमच्या गुरुजनांठाई भाव आहे, सगळ्यांप्रती प्रेम आहे, यालाच भाव म्हणणार. आणि त्यानंतर म्हणजेच ती एक प्रकारची भक्ती. आणि किंमत, किंमत हा शब्द म्हणजे काय? आपण बाजारात गेल्यावर म्हणतो काय भाव आहेत टोमॅटो, काय भाव आहेत वांगी. मग असं विचारलं की आपण त्याची किंमत आणि दर विचारतो. बघा, भाव या शब्दाला 3 शब्द आहेत पर्यायी, भिन्न शब्द, भिन्न अर्थाचे, अर्थ त्यांचा वेगळा आहे. समानार्थी शब्द नाहीत, भिन्न अर्थाचे. अंबर, अंबर म्हणजे आकाश आणि वस्त्र. अंबर म्हणजे आकाश. आता अंबर कलर पण असतो, इंग्लिश मधून अंबर कलर म्हणतात ते, तो वेगळा. आकाश म्हणजे काय? संध्याकाळच्या वेळी तुम्ही भगव्या रंगाची छटा पसरलेलं, केशरी रंगाची छटा पसरलेलं आकाश बघितलं का? तो रंग सुद्धा अंबर असतो. तांबूस, पिवळा किंवा भडक गुलाबी. ठीक आहे, गुलाबी म्हणण्यापेक्षा लाल. मग यापेक्षा आणि असंच अंबर रंगाचं, केशरी रंगाचं वस्त्र असतं. या तिन्हीमध्ये कॉमन फॅक्टर आहे अंबर कलर. हा आहे आकाश आणि वस्त्र. आकाशाचा रंग निळा सुद्धा असतो, पण वस्त्रामुळे या रंगामुळे आकाशाला एकत्रित केलं जातं. ठीक आहे. माळ, माळ म्हणजे फुलांची माळ. मग यालाच आपण काय म्हणतो? हार म्हणतो. बरोबर, हार, हार आणि माळ, फुलांची माळ. बरोबर. पुढे जलद, जलद म्हणजे काय? लवकर. तू आहे ना, आज आपण जलद गाडीने जाऊ. जलद गाडी म्हणजे वेगात. आणि साधी गाडी एसटी बसेसच्या असतात बघा, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 गाड्या असतात, जलद गाडी, साधी गाडी. साधी गाडी म्हणजे जी कुठेही सगळ्या थांबे घेत जाते. जलद गाडी जी महत्वाच्याच ठिकाणी थांबते. ठीक आहे. पुढे त्यालाच अजून एक जलद त्यामध्ये आहे, ढग. जलद म्हणजे काय? जलधी. जलधी म्हणजे पाणी असणारा. पाणी असणारा काय हो? ढग. तो कधी येतो? पाऊस असताना. पावसाळ्यात येणाऱ्या ढगांना जलधी म्हणतात. बरोबर. त्यानंतर तीर, तीर म्हणजे काठ आणि बाण. एखाद्या नदीचा जो काठ आहे तो तीर असतो त्या नदीचा. म्हणजे इकडच्या तीरावर, आम्ही इकडच्या तीरावर आहोत आणि गावातले लोक पलीकडच्या तीरावर राहतात. आमची वस्ती उजव्या तीरावर आहे, लोकांची वस्ती डाव्या तीरावर आहे, आमच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत. मग हे झालं तीर. आणि काठ, काठावरती. बरोबर. त्यानंतर तीर म्हणजे बाण. मग अर्जुनाने आपला तीर काढला आणि माशाचा डोळा उडवला. म्हणजे काय? ज्यावेळी द्रौपदीचं वर हे लावलं होतं, वर संशोधन चाललं होतं, त्यावेळी एक असा हे ठेवलेला होता प्रण की खाली बघायचं पाण्यामध्ये, वरती छत आहे, छताला एक मासा लावलाय, तो मासा फिरतोय आणि खाली पाण्यात बघून वरती धनुष्य लावून पाण्यातल्या लक्ष्यावरती लक्ष केंद्रित करून वरच्या माशाचा डोळा उडवायचा होता. मग त्यासाठी धनुष्य बाणावरती जो चढवलेला असतो ना त्याला तीर म्हणतात. काय म्हणतात? तीर. आणि अर्जुनाने आपल्या कमानीवर तीर बसून त्या मत्स्याचा डोळा अलगद टिपला आणि त्याला द्रौपदी ही पत्नी म्हणून मिळाली. बरोबर आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे सूत. सूत म्हणजे काय? धागा, सारथी. सूत म्हणजे धागा. मग आता सूत म्हणजे पुत्र सुद्धा होतो. बरोबर. तो सूत वेगळा, हा सूत वेगळा. धागा आपण परत पुन्हा एकदा बघू त्यावरती. दोन्ही सूत मी तुम्हाला समजून सांगेन, सारख्या अक्षराचे दिसणारे. हार, धागा. सारथी म्हणजे काय? सारथी म्हणजे रथावर बसलेला आणि रथ चालवणारा. पण यात 2 प्रकार असतात. एक माणूस मागे बसलेला असतो,
तो रथ चालवत नाही, तो स्वार असतो. आणि जो रथ चालवतो ना तो सारथी असतो. महाभारताचंच उदाहरण परत देतो. महाभारतामध्ये भगवान कृष्ण हे स्वतः रथाचे सारथी होते आणि अर्जुन मागे बसून युद्ध खेळत होता. बरोबर. त्याच रथावरती हनुमानवरती होते. ठीक आहे. पुढचं बघू. हार. हार म्हणजे पराभव किंवा फुलांचा हार. पराभव म्हणजे काय तेच उदाहरण परत घेऊ. पांडवांनी कौरवांना हार चाखली म्हणजे त्यांचा पराभव केला, त्यांना पराजित केलं आणि विजयाचा हार, विजयाची माला त्यांच्या गळ्यात पडली. बरोबर. अशा प्रकारे आपण एकच शब्द भिन्न अर्थाचे शब्द समजावून घेतले. आता यामध्ये आपल्याकडे काही प्रश्न आहेत ते बघू. ठीक आहे. बघा बरं. आईची आपल्या मुलावर माया असते. आईची आपल्या मुलावर माया असते म्हणजे काय? आईचा राग असतो का? आईचं धन असतं का? नाही. ती माया वेगळी. ममता जी असते ना तिला म्हणतात माया. क्रोध म्हणजे राग, कपट म्हणजे दुसऱ्याबद्दल कारस्थान करणे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ममता, माया. ती माया ही. ठीक आहे. पुढे नमुना प्रश्न पाहिला आपण. पुढचा प्रश्न बघू. सराव संच 31 चालू आहे. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरलाय, वाक्यात जसा वापरलाय तसा अर्थ शोधा. पहा आता वाक्यात जसा वापरला. घरापासून शाळेचे अंतर जवळ आहे. घरापासून शाळेचे अंतर जवळ. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुमच्या हाताच्या पर्याय क्रमांकाची बोटं वर होती. अंतर म्हणजे मन का? नाही. अंतर या शब्दाचा अर्थ मन आहे, लांबी आहे, भेद आहे, आत आहे. पण इथं मात्र लांबी या अर्थाने वापरलेलं आहे. घरापासून शाळेची लांबी जवळ आहे, फार दूर नाही, जवळ, अंतर कमी आहे. ठीक आहे. पुढे. आकाशात जलद जमले आहेत. आकाशात जलद जमले आहेत म्हणजे काय? आकाशात वेग जमला का? एसटी चालली का आकाशात? जलद बस सेवा नाही. आकाशामध्ये जलद म्हणजे ढग जमले आहेत. लवकर नाही, चांदणे नाही आणि पाऊस नाही. आकाशात पाऊस जमतो पण इथं पाण्याने भरलेल्या ढगांना जलधी म्हणतात आणि त्यामुळे त्यांना जलद हा शब्द वापरलेला आहे. समजले? ठीक आहे. पुढचं बघू. साखरेचा भाव खूप आहे. या वाक्यात जो भाव शब्द आहे तुम्ही झूम करून बघू शकता. साखरेचा भाव खूप आहे या वाक्यात कोणत्या अर्थाने भाव हा शब्द आलेला आहे? भावना नाही, दर हो, भक्ती नाही, रंग नाही, दर या अर्थाने तो भाव आलेला आहे. साखरेचा दर खूप आहे. कळले? पुढे. पडल्यामुळे रमाचं अंग दुखत होतं. पडल्यामुळे रमाचे अंग दुखत होते म्हणजे काय? शरीर. इथं अंग म्हणजे शरीर, भाग नाही, डोका नाही, पाय नाही. मग असं म्हणतील का रमाचा डोका दुखत होता? रमाचा डोका असेल का डोका असेल? ठीक आहे. डोका शब्द होणार नाही, पाय होणार नाही, शरीर. पुढे. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. छान प्रश्न असतात, इंटरेस्टिंग असतात, समजून घ्यायचे आणि कंटाळा करायचा नाही. पुढे दिलेल्या कोणत्या शब्दाचे अर्थ सर्व अर्थ बरोबर आहेत? सर्व अर्थ बरोबर आहेत ते बघा. सगळे अर्थ कोणते बरोबर आहेत? कर, हित, लाभ. कर, हित, लाभ. आपण काय बोलतो? कर म्हणजे काय? शेतसारा. आणि हात मग हे आहे का? नाही, हे बरोबर दिसत नाही. डावा. डावा म्हणजेच डाव म्हणजे डावा आणि वाम. वाम म्हणजे सुद्धा डावी बाजू. बरोबर. वाम म्हणजे डावी बाजू, हे बरोबर आहे. माया, ममता हे बरोबर आहे. सुमन, मन, बुद्धी बरोबर आहे. मग चुकीचं नाही. कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत? ठीक आहे. कोणत्या शब्दाचे बरोबर आहेत? ह्या 2 नंबरचे जे दिलेत ना, हे बरोबर आहे. कारण इथं बघा सुमन काय आहे? सुमन म्हणजे मन दिलं पण बुद्धी, त्याच्याऐवजी पुष्प. ठीक आहे. वाम डावा एक, मग दोन्ही अर्थ बरोबर असणारा शब्द आहे ममता, धन. ठीक आहे. पुढचं बघू. वर वधूला वर देण्यासाठी अनेक मंडळी जमली होती. या वाक्यात वर अधोरेखित शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. वर वधूला वर देण्यासाठी. आता इथं वर काय अर्थाने आहे? नवरा.
आता तो तर आहेच, वर आणि वधू इथं आहेत म्हटल्यावर तो आहे, देण्याची काही गरज नाही. मग वर आशीर्वाद, बाजूनही भेट नाही. आशीर्वाद देण्यासाठी इथं वर हा शब्द आशीर्वाद या अर्थाने आलेला आहे. पुढचं बघू. आईने छकुलीला अंकी बसून अंक शिवायला सुरुवात केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा पर्यायातून निवडा. अंकी बसून अंक शिवायला. बघा खूप छान शब्द आहे. आधीच जर तुम्ही नीट स्मरणात घेतला असेल, लिहिला असेल, ऐकला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. किती नंबरचा पर्याय आहे? आकडे नाही, शब्द बरोबर आहे पण इथं तो अर्थ नाही. खांद्यावर नाही, पाटावर नाही. अंकी, अंकी म्हणजेच मांडीवर. अंकी म्हणजे मांडीवर या अर्थाने इथं हा शब्द आलेला आहे. समजले? ठीक आहे, चला आपण आणखी काही शब्द बघू. स्क्रीनवर 2 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, चपला पाहून मी एकदम दचकलेच. चपला पाहून मी दचकलेच, यातली कृती आहे दचकलेच. ठीक आहे, यावरून आपल्याला कळतंय की ही महिला आहे. दचकलो असेल तर पुरुष वाक्य असतं. ठीक आहे, चपला पाहून म्हणजे काय हो? आता इथं चपला, अग्नी आहे का? नाही. वाहन आहे का? नाही. चपळ आहे का? नाही. मग वीज पाहून, वीज म्हणजे काय? आकाशातून जी पडते ती वीज, बरोबर आहे. इथं त्या अर्थाने हा शब्द आला होता. आता आपली वाहन म्हणजे पायातली चप्पल पाहून कोणी दचकेल का? अग्नी पाहून दचकेल का? नाही. पण कडकड करत आकाशातून पडणारी वीज बघून मात्र माणूस दचकेल. 2020 साली हा शब्द आला होता, प्रश्न आला होता. ठीक आहे, 2020 साली हा प्रश्न शिष्यवृत्तीत होता. पुढचं बघू. भोंदू बाबाने विभूती लावली म्हणजे काम होईल असे नाही. बघा, यात तुमच्या अंधश्रद्धेवरती टिप्पणी केलेली आहे. म्हणजे काय? भोंदू बाबा असतात की नाही, जे फसवतात, जे स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी तुम्हाला गोड बोलून तुमचं काम होईल, तुमचं दुःख निघून जाईल असं काहीतरी सांगतात. दाढी लावतात, खोट्या मिशा लावतात, खोटे केस वाढवतात, कफनी घालतात आणि सांगतात तुम्हाला आता भस्म लावलं आहे मग तुमचं काम होईल. मग आपल्याला इथं 4 शब्द दिलेत. त्यातला योग्य शब्द कोणता? पुण्यस्मरण नाही. बाबाने विभूती लावली, इथं विभूती शब्दाला अंडरलाईन आहे. इथं चपला शब्दाला होतं. विभूती म्हणजे भस्म. इथे विभूती म्हणजे पुण्यपुरुष नाही, गुरु किल्ली नाही, भस्म हा शब्द आहे. समजले? अशा प्रकारे तुम्हाला 4 पर्याय दिले जातील आणि त्यातून तुम्हाला योग्य अर्थ शोधायचा आहे. हे कधी जमेल? जेव्हा तुम्ही अधिकाधिक अवांतर वाचन कराल, शब्द वाचाल, तुमची शब्द संपत्ती वाढेल त्यावेळी. ठीक आहे, आणखी जे शब्द आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये शब्द बघू. आले लक्षात? चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुम्हाला आवडले ते कळवा, शब्दांच्या अडचणी असतील तर कळवा. आपण प्रत्येक ह्याच्या खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही लाईक करून ग्रुपच्या लिंकवर टच करूनही ग्रुपमध्ये सामील होऊ शकता आणि व्हिडिओ पुढचे येणारे नियमित व्हिडिओ बघू शकता. चलो, ओके. भाषा विषयातील हा आपला या विषयातील किंवा या घटकाचा 4था भाग असेल. या आधीचे 3 भाग तुम्ही जर बघितले नसतील तर अवश्य बघा. हा जो घटक आहे हा आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द. हा घटक पुन्हा घेण्याचं कारण किंवा 4था भाग करण्याचं कारण असं आहे, मराठी भाषेमध्ये खूप मोठा शब्द साठा आहे. शब्द साठा जो आहे तो खूप मोठा आहे, शब्द संपत्ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे परीक्षेमध्ये या प्रश्नांसाठी परीक्षा विचारणाऱ्याकडे भरपूर शब्द असतात. मग तुमचा सुद्धा तेवढा सराव व्हायला हवा. तुम्हाला पण ते शब्द वारंवार तुमच्या कानाखालून जायला हवेत, ऐकायला यायला हवेत. ठीक आहे, मग याचा सराव होण्यासाठी आपण याचा 4था भाग करत आहोत. आधीचे जवळजवळ आपण 100 ते 125 शब्द केलेत. आजही काही नवीन शब्द आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला आपण घटकाला सुरुवात करू. आपल्या समोर शब्द समूहासाठी एक शब्द पाहणार आहोत, सुंदर मूर्ती घडविणारा. यामध्ये तुम्ही उत्तर द्यायची आणि त्यानंतर आपण चर्चा करू. जो खूप सुंदर मूर्ती घडवतो तो बघा कोण असतो? शिल्पकार. शिल्प म्हणजे काय? शिल्प म्हणजे आकार. शिल्प म्हणजे दगडामधून, लाकडामधून किंवा एखाद्या संगमरवरी याच्यातून तयार केलेलं जो शिल्प आहे ते, ज्याला विशिष्ट रचना, त्याला अवयव,
त्याचा आकार रचना वेगळ्या असतात तो, आणि तो तयार करणारा असतो शिल्पकार, ठीक आहे, मूर्ती घडविणारा. त्याच्यानंतर शोध लावणारा. शोध लावणारा कोण असतो? त्याला इंग्लिश मधनं विचारलं तर आपण सांगू सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, मराठीतून त्याला संशोधक म्हणतात. जो काय करतो, वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन शोधतो, संशोधन करतो, ठीक आहे, संशोधन करतो म्हणजे शोधन करणं ही त्याचं काम असतं. त्याच्यानंतर भाषण करणारा. आता 100 लोकांच्या समोर उभा राहून जो बोलतो त्याला वक्ता म्हणतात. काय म्हणतात? वक्ता. भाषण करणारा. आणि ऐकणारा कोण असतो? ऐकणारा श्रोता. कोण असतो? श्रोता, ठीक आहे. जे ऐकतात ते श्रोते किंवा श्रोता असतो, आणि जो बोलतो तो वक्ता असतो. ओके. त्यानंतर पुढचा मोजकेच बोलणारा. जो फार कमी बोलतो किंवा त्याला तुम्ही 10 शब्द विचारत तो एखादंच उत्तर देतो, तो कोण असतो? मितभाषी. कोण असतो? मितभाषी. मोजकं बोलणारा. मितभाषी लोक जास्त विचार करतात आणि कमी बोलतात, पण त्यांची कृती चांगली असते, ठीक आहे. काही काही अजिबातच काम करत नाही, ते उदाहरण सोडून द्या. पण मितभाषी असणं हे चिंतन करणाऱ्या माणसाचं लक्षण आहे असं म्हटलं जातं. ओके. विद्येचं दान. ज्यानं विद्येचं दान दिलं त्याला काय म्हणतात? विद्यादान. काय म्हणतात? विद्यादान, ठीक आहे. पुढचं शेती करणारा. हा आपल्याला माहिती आहे, हा जगाचा पोशिंदा आहे, म्हणजे जगाला अन्न देणारा, अन्नदाता कोण असतो? शेतकरी. त्यानंतर लेख लिहिणारा. धडे लिहिणारा, पुस्तक लिहिणारा लेखक कोण असतो? लेखक. ओके. म्हणजे तो लिखाण करतो, काहीतरी जगा ह्याच्यातले आलेले दैनंदिन जीवनात आलेले अनुभव असतात ते एकत्र करतो, पात्र रूपाने, शब्द रूपाने, कथेच्या रूपाने मांडतो, लेखक. आणि यातलाच जर स्त्री असेल तर लेखिका. कवी असेल तर गाणं लिहिणारा, कविता लिहिणारा असेल तर कविता लिहिणारा कवी, ठीक आहे. कविता लिहिणारी कवयित्री. ओके. त्याच्यानंतर कवयित्री. मग नाटके लिहिणारा. नाटके लिहिणारा नाटककार. कोण? नाटककार. जो नाटक लिहितो, नाटकाची रचना करतो आणि त्या नाटकाला रंगमंचावर आणणारा कोण असतो? जो सगळ्या कलाकारांना एकत्र आणतो, त्यांच्याकडनं पाहिजे तसा अभिनय करून घेतो, तो कोण असतो? दिग्दर्शक. कोण असतो? दिग्दर्शक, ठीक आहे. दिग्दर्शक किंवा दिग्दर्शन करणं हे त्याचं काम असतं. ओके. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? विमान चालविणारा. सांगा कोण आहे? वैमानिक. यस, तुम्ही सुद्धा उत्तर द्यायची. त्याच्यानंतर मोजता न येत. जे मोजता येत नाही असे. मोजता येत नाही असे काय हो? अमाप, असीम. ज्याला माप नाही असे, मोजता येत नाही असे. आणि ज्याला सीमा नाही असं, ज्याला सीमा नाही असं असीम, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्याला अंत नाही असा, ज्याला सीमा नाही असं असीम, ठीक आहे. आणि ज्याला अंत नाही असा अनंत. आपण म्हणतो अनंत, सॉरी आनंद लिहिलं मी, ओके, माझंच नाव लिहिलं. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा. त्याच्यानंतर आपण म्हणतो आकाश अनंत आहे, म्हणजे त्याला अंत नाही. त्यानंतर देशविरोधी कारवाया करणारा. देशविरोधी कारवाया करणारा, ठीक आहे. प्रत्येक जीव जो नागरिक देशात राहतो, ज्या भूमीमध्ये आपण राहतो, त्याच्याबद्दल आपल्याला आस्था, आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा असायला हवं. आणि हे नसताना जर आपण आपल्या देशाचं नुकसान करत असू, आपल्या देशाच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं नुकसान करत असू, तर त्यालाही देशद्रोही म्हणतात. बंदूक घेऊन नुसताच गोळ्या मारणारा आणि आपल्या सैनिकांना मारणारच देशद्रोही नसतो, पण राष्ट्राचं नुकसान होईल असं काम घरात बसून करणारा सुद्धा देशद्रोही असतो. बरोबर. ज्याला देशाबद्दल चांगला आग्रह नाही, गैरसमज आहे आणि तो त्रास देतोय देशाच्या नागरिकांना, तो देशद्रोही. युद्धभूमीवर पराक्रम करणारी पराक्रमी स्त्री. जो पराक्रम करतो तो पुरुष, तो वीर, आणि जी पराक्रम करते ती वीरांगणा. कोण असते? ती स्त्री असते वीरांगणा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण म्हणतो बघा, झाशीची राणी ही एक वीरांगणा होती. खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी. मग तसं म्हटलं जातं ना, ती पराक्रमी स्त्री वीरांगणा. पाहणारे लोक प्रेक्षक. बघा, आपण आधी ऐकलं, बोलणारा वक्ता, ऐकणारे श्रोते, आणि एखादा पिक्चर किंवा नाटक पाहणारे प्रेक्षक.
शब्द बघा, ठीक आहे. पुढचं दान धर्म करणारा, ज्याला दान करण्याची हौस आहे, दानशूर. मी आधीच्या भागात कर्णाची गोष्ट सांगितली ते बघा, दानशूरवर, ठीक आहे. जो सतत दान करतो तो. त्याच्यानंतर इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, असा वृक्ष नाहीये, पण आपण नारळालाही कल्पवृक्ष म्हणतो, कारण नारळाचे जे सगळे भाग आहेत, सगळे भाग वापरात येतात माणसाला, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे नारळाचे फायदे आहेत, म्हणून त्याला म्हणतात कल्पवृक्ष. कल्पना पूर्ण किंवा इच्छा पूर्ण करून देणारा वृक्ष. ज्याला कोणी शत्रू नाही असा, शत्रूच नाही असा, हा शब्द आपण आधी बघितलेला आहे, अजात शत्रू, ठीक आहे. ज्याला सगळीकडे मित्र आहेत, कुठल्याही भावात गेला, कुठल्याही गावात गेला तरी त्याला मित्र सापडतात असा. त्याच्यानंतर ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा, ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा, अजिंक्य. अजिंक्य, ठीक आहे. सम्राट हर्षवर्धन होता जुन्या इतिहास काळामध्ये, तोही अजिंक्य होता. नेपोलियन स्वतःला अजिंक्य म्हणायचा, नेपोलियन सुद्धा. मग सम्राट समुद्रगुप्त होता, तो सुद्धा अजिंक्य होता, म्हणजे त्याला कोणी जिंकू शकलं नाही. त्यानंतर पुढचा, जिला पती आहे असा, जिला पती आहे अशी, ठीक आहे. जिला पती आहे अशी, ओके. सौभाग्यवती. घोडे बांधण्याची जागा, हे आपल्याला माहिती, याला आपण इंग्लिश मधून स्टेबल पण म्हणतो. काय म्हणतो? स्टेबल, पागा, ठीक आहे. मग मी मागे उदाहरण सांगितले होते की शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावरती खालच्या टप्प्यामध्ये बांधायला, घोड्यांना बांधायला जागा असायची, तिला पागा म्हणतात. देवाचे अस्तित्व मानणारा, बघा दोन शब्द आहेत, मानणारा, आस्तिक. जो अस्तित्व मानतो ना, तो म्हणतो जो ईश्वर आहे तो आस्तिक, आणि जो नाकारतो तो कोण? नाकारणारा, नास्तिक. तो कोण? नास्तिक. शब्द लक्षात घेत चला. जो उपकार मानतो तो कृतज्ञ, आणि जो उपकार म्हणतो काय माझ्यावर कोणीच उपकार केले, तो कृतघ्न. बरोबर? कृतघ्न, ठीक आहे. त्याच्यानंतर हरणासारखे डोळे असणारी स्त्री, जिचे डोळे हरणासारखे आहेत तिचे, ती मृगनयना किंवा मृगनयनी. मृग म्हणजे काय? हरिण. नयन म्हणजे काय? डोळे. आणि जिचे डोळे तसे आहेत तशी मृगनयनी, ठीक आहे. पुढचा शब्द बघू. मोजकेच खाणारा, मितहारी. मितहारी म्हणजे ज्याचा आहार कमी आहे, जो कमी बोलतो तो मितभाषी. तसाच मित म्हणजे कमी. त्यानंतर भाषण ऐकणारा श्रोता, आपण हा शब्द आधीच ऐकला होता. भाषण ऐकणारा श्रोता. ज्याला कधीही मरण नाही असा, अमर. अमर. भीष्म जे होते ना महाभारतामध्ये, महाभारत हे जे मोठे महापर्व असणारं काव्य आहे, या काव्याचं दुसरं नाव जय आहे. ते व्यास मुनींनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये भीष्म जो होते, भीष्माचार्य, भीष्माचार्य जे होते त्यांना इच्छा मरण होतं, म्हणजे स्वतः ते म्हणतील त्यावेळी मरण होतं. आणि आणखी एक पात्र होतं त्याच्यामधलं, ज्याचं नाव तुम्ही मला सांगायचंय, ठीक आहे. मी मागे त्याचा उच्चार केला होता. जो आजही जिवंत आहे असं म्हटलं जातं, द्रोणाचार्यांचा पुत्र, गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र, जो सगळीकडे फिरतोय आणि त्याची बळबळणारी जखम घेऊन फिरतोय, ठीक आहे. मग ज्याला मरण नाही असा कोण? कोण चिरंजीवी आहे असा, ठीक आहे. त्याचं नाव तुम्ही मला सांगायचंय कमेंटमध्ये. गुगल करा, शोध घ्या. वाचनाची सोय असलेली जागा, जिथे वाचन करता येतं, जिथे वाचनासाठी पुस्तकं मिळतात, वाचनालय. लहानपणी वाचनालय ही माझी आवडीची जागा असायची, मला खूप वाचायला आवडायचं. त्याच्यानंतर मी पुस्तकं सुद्धा लिहिली आणि माझी पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत. देवापुढे सतत जळणारा दिवा, तुम्ही आनंदवाग बुक्स म्हणून जरी सर्च केलं तरी येतात, ठीक आहे. नंदादीप, जो देवापुढे सतत तेवत असतो, जळत असतो, नंदादीप, ठीक आहे. राज्यातील लोक जे राज्यात राहतात ते कोण? प्रजाजन, रयत, प्रजा. तीन शब्द आहेत इथं, प्रजाजन, रयत किंवा प्रजा. शिवरायांची रयत, तसं. पुढे श्रेष्ठ ऋषी, जे श्रेष्ठ ऋषी आहेत ते महर्षी, महान ऋषी, जे महान आहेत ते महर्षी. मग महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यानंतर महर्षी कणाद, महर्षी व्यास, त्यानंतर महर्षी पतंजली, आहे की नाही. सिनेमाच्या कथा लिहिणारा,
जो पिक्चर चित्रपटाच्या कथा लिहितो तो पटकथा लेखक. पटकथा लेखक लिहितो म्हणून लेखक, कथा लिहितो म्हणून कथा लेखक, आणि जो पिक्चरच्या लिहितो म्हणून त्याला पट, चलपट, चलचित्र. जेथे जन्म झाला ती भूमी, जिथे आपला जन्म झाला ती जन्मभूमी, आणि जिथे आपण वाढलो काम केलं ती कर्मभूमी किंवा मायभूमी, जन्मभूमी. ठीक आहे. सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी, सतत उद्योग करणारा दीर्घ उद्योगी, जो अविरत विश्रांती न घेता सतत काम करत असतो, ज्याच्या कामाचा आलेख वाढत असतो, ज्याला कामाची आवड आहे, असा दीर्घोद्योगी. लाखो रुपयांचा धनी, लखपती किंवा लखोपती. ठीक आहे. लखोपती किंवा लखपती, ज्याच्याकडे खूप रुपये आहेत आणि करोडो रुपये असतील तर करोडपती. ठीक आहे. इंद्राची स्वर्गातील बाग, इंद्राची स्वर्गातील बाग नंदनवन. कोणतं वन? नंदनवन. त्यानंतर लिहिता वाचता येणारा साक्षर, ज्याला लिहिता वाचता येतं त्याला, आणि न येणारा, लिहिता वाचता न येणारा निरक्षर. निरक्षर. ठीक आहे. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर. ओके. म्हणजे आपल्याला एका शब्दासोबत दुसरे शब्द सुद्धा कळतात. स्वतःचा फायदा पाहणारा, ज्याला फक्त स्वतःचा फायदा कळतो, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी काही घेणं नाही, तो स्वार्थी. आणि जो आपला फायदा बघत नाही तो निस्वार्थी. कसा? फायदा न पाहणारा, फायदा न पाहणारा कोण? निस्वार्थी. ठीक आहे. निस्वार्थी. ओके. जो व्याख्यान देतो तो कोण? व्याख्यान देतो तो व्याख्याता. जो सर्वांसमोर उभा राहून व्याख्यान देतो, कॉलेजमध्ये व्याख्यान देतो तो व्याख्याता. डोळ्यांचे दान नेत्रदान, विद्येचे दान विद्यादान, गोदान गाय देणे. ठीक आहे. खूप पाऊस पडतो, अति पाऊस झाला, अतिवृष्टी, वृष्टी. ठीक आहे. पुढे खूप जोराचा वारा, खूप जोराचा वारा वादळ. त्याच्यानंतर 100 वर्ष आयुष्य असलेला, 100 म्हणजे काय? शतक. ज्याला 100 वर्ष आयुष्य असा शतायुषी. शतायुषी. ठीक आहे. ज्याला खूप आयुष्य आहे असा दीर्घायुषी. मूर्तीची पूजा करणारा, मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक. जो मूर्तीची पूजा करतो आणि जो मूर्तीची पूजा करत नाही तो मूर्तीपूजक नाही. ठीक आहे. देवाची पूजा करणारा, जो मंदिरात राहून देवाची पूजा करतो तो पुजारी. पुढे विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई, हा शब्द आपण बघितलेला आहे. ठीक आहे. पाणपोई. त्याच्यानंतर 2 नद्या जिथे एकत्र येतात ती जागा, जिथे इकडून येणारी नदी आणि इकडून येणारी नदी एकत्र येते आणि पुढे त्या 2 एकत्र होतात, ही जी जागा आहे ना, या जागेला संगम म्हणतात. काय म्हणतात? प्रयागराज, अलाहाबाद येथे गंगा आणि आणखी कोणती नदी एकत्र येते ते मला सांगायचे. प्रयागराज नावाच्या ठिकाणी कोणती 1 किंवा 2 किंवा 3 नद्या एकत्र येतात. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात तर बऱ्याच नद्यांचा संगम होतो. कथा लिहिणारा कथाकार, कीर्तन करणारा कीर्तनकार, बातमी देणारा बातमीदार, मासे पकडणारा कोळी, मातीचे काम करणारा कुंभार, शेती करणारा शेतकरी, विणकाम करणारा विणकर. बरोबर. त्यानंतरचं पुढचं कोणतं आहे बघा? जहाजे बांधण्याची जागा. ठीक आहे. जहाजे बांधण्याची जागा बंदर. काय म्हणतात? हिंदीतून बंदर याचा अर्थ माकड होतो, पण जिथं आपल्याकडे जहाज बांधली जातात. शिवरायांनी ही गरज ओळखली होती. ब्रिटिश आले, ते जहाजातून आले आणि त्याच्यामुळे त्यांना सत्ता मिळाली. ते इथं हातपाय पसरतील हे शिवरायांना कळलं, त्यामुळे त्यांनी आपली बंदरं चांगली केली. समुद्र किनाऱ्यावरती बरेचसे किल्ले उभारले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे किल्ले त्यांनी उभारले आणि ही जागा जी असते तिला बंदर म्हणतात. ठीक आहे. मग आज आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द हा सराव संच समजून घेतला. संच जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमीत कमी तुमच्याकडे 300च्या आसपास शब्द असायला हवेत. तुम्ही जर 5वीला असाल तर आणि 4थी 5वीला असाल तर. ठीक आहे. 300+ शब्द स्वतःचा संग्रह वाढवा. घटक आवडला असेल तर लाईक करा. थांबतोय. गुड डे. बाय.